नमस्कार दादा. नमस्कार. सर्वात प्रथम आपलं शुभ नाव विचारतोय. माझं नाव धनंजय कदम पाटील. आम्ही देवीचे इथं मुख्य भोके पुजारी आहोत. अच्छा. आणि आमची जर 16 दिवसातनं एक पाळी येते देवीच्या तिथे. जी मुख्य जी सेवा करतात देवीच्या मूर्तीची, अभिषेक घालणे, देवीला साडी नेसवणे, अलंकार घालणे, हे सगळं आमचं काम आहे. म्हणजे तुम्ही मुख्य पुजारी मंदिरातले गाभारातले. जी जी. आणि मग देवीच्या बद्दल आपण काय सांगू इच्छिता? आता देवीची मूर्ती ही चल मूर्ती आहे आपल्या इथे. तसं तर म्हणलं तरी गंडकी शालिग्राम आहे. बरं. कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती यांच्यासाठी देवीने त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. स्वतःला उलटे टांगून त्यांनी तपश्चर्या केलेली आहे देवीची. त्यावेळेस देवीने त्या अवतार घेतला आणि राक्षसांचा वध करून कर्दम ऋषींच्या पत्नी अनुभूती यांचे क्षीर आरण करणार होते ते वाचवले त्यांनी तिथे. नंतर प्रभू रामचंद्रांना ह्याच देवीने दृष्टांत दिला. त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे, पापनास तीर्थ म्हणून. पापनास तीर्थ आहे आणि घाटशीळ तीर्थ आहे. तर घाटशीळ तीर्थावरती प्रभू रामचंद्रांना देवीने दृष्टांत दिला. स्वतः देवीने सीतामाईचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी देवी प्रकट झाली. देवी प्रकट झाल्यानंतर देवीला सीतामाईच्या रूपामध्ये बघितल्यानंतर प्रभू रामचंद्र अचंबित झाले की सीता इथं कशी काय. पण त्यांना ते कळालं की ही साधारण स्त्री नाहीये, आदिशक्ती आदिमाया जगदंबा आहे. म्हणून देवीला त्यांनी त्यावेळेस हाक मारली की तुकाई म्हणून येते. म्हणून देवीचं एक नाव तुकाई आहे. तुकाई. आणि तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलले की ही चलमूर्ती आहे. तर चलमूर्ती म्हणजे चलमूर्ती वर्षातून 21 दिवस ही मूर्ती त्या जागेवरनं काढली जाते. मूळ स्थानावरनं देवी हलवण्याचं जे भारतामध्ये एकमेव असं देवस्थान हे तुळजापूरचं आहे की ही देवी उचलतात आणि बाजूला जो चांदीचा पलंग आहे त्या पलंगावरती देवी झोपवली जाते. आणि पहिल्या 8 दिवस देवी झोपवली जाते. नवरात्राच्या आधी अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या आधी 8 दिवस देवी झोपवली जाते. त्यानंतर नवरात्र झाल्यानंतर 5 दिवस देवी झोपवली जाते. आणि परत शाकंभरी नवरात्र एक येतं. साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये शाकंभरी नवरात्र येतं. त्या नवरात्रामध्ये देवी 5 दिवस झोपलेले असते. म्हणजे पहिली जी निद्रा आहे घोर निद्रा म्हणायचं. पूर्वी आपल्यावरती एखादं संकट जर येणार असेल तर आपण घोर निद्रेत असतो ना, अचानकच संकट येतं. तसं आताची जी निद्रा झाली देवीची ती घोर निद्रा होती. घोर निद्रा नंतर देवीची जी निद्रा आहे ती सुखनिद्रा येते. सुखनिद्रा ही देवीचे शाकंभरी नवरात्रामध्ये येते. आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेमध्ये घोर निद्रा झाल्यानंतर देवीची श्रम निद्रा येते की 9 दिवस आपले महिषासुर राक्षसाबरोबर युद्ध केल्यानंतर जी देवी थकलेली आहे, थकल्यानंतर जी विश्रांती घेणार आहे त्याला श्रम निद्रा म्हणतात. आणि ज्यावेळेस पूर्ण पृथ्वीवरती सुख समाधान नांदलेलं आहे, भरपूर पालेभाज्यांचं उत्पन्न झालेलं आहे, त्या शाकंभरी म्हणजे शाखा म्हणजे भाज्या. माघ महिन्यात येत असते. ते माघ महिन्यामध्ये येतं. आणि त्या भाज्यांचं जे नवरात्र असतं की बाबा पृथ्वीवरती खूप सुख समाधान शांती चालू आहे. त्यामुळे ती नवरात्र सुरुवात होण्याच्या आधी जगदंबेचा एक विश्रांतीचा पिरियड असतो, एक 5 दिवसाचा. तसंच या ठिकाणी काळ भैरवचं एक मंदिर आहे. तसे तर इथं 5 भैरव आहेत. इथं एक काळ भैरव आहे, दुसरा बाळ भैरव आहे, बट भैरव आहे, टोळ भैरव आहे आणि रक्त्या भैरव आहे. प्रत्येकाचं महत्व वेगवेगळं आहे. 5 भैरव जे आहेत ते देवीचे भाऊ आहेत आणि देवीचे रक्षक आहेत. ते मंदिराच्या सगळ्या बाजूने या भैरवांचं मंदिर आहे. आणि वर्षातून एक वेळेस, वर्षातून दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी काळ भैरव एक देवीच्या भेटीसाठी येत असतो. पण भेटीला येत असताना एक वेगळं स्वरूप असतं. त्यावेळेस एक खूप मोठा ओंडका असतो. त्या ओंडक्याला काही अशा लाकडाच्या अशा चुंबळ लावलेल्या असतात आणि त्याच्यावरती आपला
गोडं तेल टाकलेलं असतं. म्हणजे ते भैरवाचं प्रतीक आहे. आणि भैरवाचं प्रतीक आहे आणि त्या रूपाने, त्या जाळाच्या रूपाने काळ भैरव हा देवीच्या भेटीसाठी येत असतो त्या ठिकाणी. आणि ही जे आणलेलं जे आहे एक साधारणतः एक 15 ते 20 फुटाचं लाकूड असतं, 15 फुटाचं लाकूड असतं, फार मोठं लाकूड असतं. आणि त्याला ही मध सेंटरला मध्ये बांधलेलं असतं. पुढच्या बाजूला एक 10-15 लोक असतात, मागच्या बाजूला 10-15 लोक असतात. आणि ती येण्याची जी जागा आहे ती साधारणतः एक अडीच फुटाचीच असेल लय झालं, किंवा 3 फुटाची. त्या 3 फुटामधून सगळे लोक एकत्र येतात बाहेर. ही एक वैशिष्ट्य आहे. ते आम्ही आता ती जागा पाहिली, ती एकदम छोटी आहे आणि थोडस ते आपण काय म्हणतो त्याला भुयारा टाईप मार्ग आहे. भुयारा टाईप मार्ग आहे. आणि भुयारामधून आम्ही आता प्रत्यक्ष पाहिलं तर एक व्यक्ती प्रवेश करू शकेल एवढी जागा आहे. पण आता दादांनी सांगितलं की ऍट ए टाइमला 15 माणसं मागे आणि 15 माणसं पुढे, आणि आवाढव्य असा काळ भैरवाच्या रूपातला ओंडका तो हा ऍट ए टाइम एकाच वेळेला तिथून प्रवेश करतात आणि बाहेर निघतात. हे म्हणजे दिव्य आणि भव्य काम आहे. म्हणजे जगदंबेची कृपाच म्हणायला म्हणायचं. कारण की ते एक दृष्टांतच आहे म्हणायचं. आपल्याला कोणालाही लक्षात येणार नाही ती आले कसे बाहेर माणसं एवढे. बरोबर. एक माणसाला जाणं अवघड आहे, पण हा दृष्टांत आहे. आणि तो जो जाळाचा जो भिंडोळी म्हणतात त्याला, ती तशीच मध्ये घेतली जाते आणि देवीच्या सिंहासनाला लावली जाते. सिंहासनाला लावून तिथे एक फेरी मारली जाते मधल्या गाभाऱ्यामध्ये फेरी मारून इथं बाहेरच्या बाजूला विशीच्या बाहेर एक विहीर आहे, त्या विहिरीच्या तिथं नेऊन ती शांतता केली जाते. आणि गाभाऱ्याला लावणं म्हणजे ती भेट, थोडक्यात भेट करणं, बहीण भावाची भेट आहे. असं मला वाटतं काळ भैरव म्हणजे शंकराचं प्रतीक आहे. शंकराचं प्रतीकही म्हणायचं आणि बहीण भावाचं प्रतीकही म्हणायचं, रक्षकही म्हणायचं. तसं तर आपण म्हणलं तर देवी कुमारिकाच म्हणतो आपण. पण एक वैशिष्ट्य असं आहे, तुळजा भवानी समोर आहे, भवानी माता समोर आहे, ते समोरासमोर शंकर आहे, महादेवाची पिंड आहे तिथं. म्हणून देवीचं एक नाव भवानी शंकर सुद्धा आहे असं म्हणलं जातं. आणि ह्या मोठा जो आपला प्रवेशद्वार आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगू इच्छितो? आता हे प्रवेशद्वार एक शहाजीराजे प्रवेशद्वार केलेला आहे आणि एक जिजामाता प्रवेशद्वार आहे. हे 2 प्रवेशद्वार आहेत. हे खूप आधीपासून बांधले गेलेले आहेत. साधारणतः रावराजा निंबाळकर यांच्या काळामध्ये थोडंफार त्याची डागडुजी झालेली आहे आणि ते बांधकाम त्याचं त्यावेळेसच केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, वेळोवेळी देवीने या ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे लोकांना. आता छत्रपती शिवाजी महाराजांना जे भवानी तलवार दिली होती ती ह्याच ठिकाणी दिली, ती आम्ही बघितलं. गेट ते खाली डोंगरासारखा भाग आहे उताराचा आणि त्या ठिकाणी. तर दादांनी छान अशी आपल्याला माहिती दिली. आजपर्यंत आपल्याला जी माहिती नव्हती ते या ठिकाणी त्यांनी दिली. उदाहरणार्थ ते भुयारी मार्गाचं 15 आणि इकडनं 15 लोक जातात हे आपल्याला अद्याप कल्पना नव्हती. आणि चलमूर्ती आहे ही सुद्धा माहिती नव्हती, कारण मूर्ती जनरली आपण जे बघतात त्या स्थिर असतात एका ठिकाणी. चलमूर्ती मला वाटतं एकच असेल, तुळजापूरची एकमेव चलमूर्ती आहे, दिसत नाही. म्हणजे ही एक नवीन उत्कृष्ट अशी माहिती यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि जे जलमूर्ती आपली पलंगावरती झोपवली जाते त्यावेळेस देवीला तेलाचे अभिषेक असतात, श्वासिक तेलाचे अभिषेक असतात त्यावेळेस. ओके, आपण माहिती दिल्याबद्दल आनंद आश्रम क्षेत्र आनंदवाडी याच्यातर्फे आपलं आभार प्रदर्शन व्यक्त करतो. जय मा भवानी जगदंबेचा उदय कल्याण राहू द्या. जगदंबेचा अर्पण.